कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण या निसर्गातील अतिशय कष्टाळू व विणकामाचं उत्तम कौशल्य असलेल्या पक्ष्याचं अतिशय सुंदर व मार्मिक असं वर्णन त्यांच्या कवितेत केलेलं आहे। त्याच सुगरण पक्ष्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। उंच झाडाच्या टोकाला, मजबूत फांदीला, बाभळीच्या झाडाला व विहिरीच्या शेजारी असलेल्या झाडावर गवताच्या पातीची पहिली गाठ मारताना सुगरण पक्ष्याचं टॅलेंट आपल्याला दिसून येतं। गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उठावदार शेड असलेला नर सुगरण पक्षी असतो, तर तपकिरी रंगाची व त्यावर काळपट शेड असलेली मादी सुगरण आपल्याला थव्यानं नदीकाठी विहिरीजवळच्या झाडाझुडपात पाहावयास मिळते। साधारणतः मे व जून महिन्याच्या सुरुवातीला सुगरण नर पक्षाची घरटी बनवण्याची लगबग चालू असते। 4 ते 10 घरटी हा एक नरपक्षी बनवत असतो। ती अर्धवट तयार झाली असताना तो मादी सुगरण पक्षाला आपलंसं करण्यासाठी गाणी म्हणत असतो। मादी सुगरण त्यानं बनवलेल्या घरट्यांचं बारीक निरीक्षण करते व तिला जर घरटं पसंत पडलं तरच ती त्या नरपक्षाला आपलंसं करते। आवडलेलं घरटं मग दोघे मिळून पूर्णत्वास नेतात। घरट्याच्या आतील भागातलं जे काम असतं ते प्रामुख्यानं मादी सुगरणी जास्त प्रमाणात करताना दिसते। अशा प्रकारे जोडीदार निवडण्यासाठी नर सुगरण पक्षाला सुंदर अशी घरट्यांचं विणकाम करावं लागतं। सुगरणीचं घरटं हे प्रामुख्यानं 3 भागांमध्ये आपल्याला विणलेलं दिसतं। त्यामध्ये सुरुवातीला ज्या फांदीला ते घरटं विणलं जातं त्याला देठ किंवा देठाचा भाग म्हणतात। मध्यभागी अंडी घालण्यासाठी जो भाग असतो तो फुगीर भाग असतो आणि त्या फुगीर भागामध्ये प्रामुख्याने 2 कप्पे बनवलेले असतात आणि त्या 2 कप्प्यांपैकी एका कप्प्यामध्ये सुगरण मादी पक्षी हा अंडी घालत असतो आणि शेवटचा जो भाग असतो तो नळीसारखा किंवा शेपटीसारखा पोकळ असतो आणि तो जो पोकळ भाग असतो त्या पोकळ भाग हा त्या घरट्याचा प्रवेशद्वार असतं। अशा पद्धतीनं पूर्ण तयार झालेल्या घरट्यामध्ये मादी सुगरण पांढऱ्या रंगाची 2 ते 4 अंडी घालते। ती अंडी उबवून पिल्लांना जन्म देते। पिल्लं परिपक्व होईपर्यंत त्यांचं पालन पोषण केलं जातं। त्यांना पंख आले की मगच ती घरट्याबाहेर उडू लागतात व आपलं स्वतंत्र आयुष्य जगू लागतात।